राज्यात थंडीचा कडाका वाढल्यानं गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक हे महाबळेश्वर आणि पाचगणी, तापोळा, बामणोली या भागात हजेरी लावतात। साताऱ्याचा तापमानाचा पारा हा 11 अंशांवर गेल्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणात थंडी जाणवते। याच थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक विविध ठिकाणाहून कोयनेच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या कास, बामणोली, तापोळा या भागात शनिवार रविवारी दाखल होत आहेत। या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत। यात थंडीचा कडाका वाढलेला आहे। संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये देखील थंडीची लाट पसरत आहे। सातारा जिल्ह्यामध्ये देखील तापमान आता 11 अंश सेल्सिअस झाल्यामुळे थंडी प्रचंड पहाटे असेल, रात्रीच्या सुमारास असेल देखील थंडी पडत आहे। सातारा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा मानला जातो। त्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर महाबळेश्वर असेल, तापोळा, पाचगणी, बामणोली, कासचा काही परिसर असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडते आणि ही थंडीचीच मजा घेण्यासाठी काही पर्यटक देखील राज्यासह देशभरातून आता या बामणोली, तापोळा या परिसरामध्ये देखील आलेले आहेत। आपण बघू शकता, मी आता उभा आहे या कोयना बॅकवॉटरच्याच परिसरामध्ये। एकंदरीतच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता वासोटा ट्रेक असेल, त्याचबरोबर तापोळा, बामणोली या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होऊ लागलेले आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प देखील आता सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर येथे असणारा मुनावळे जो महाराष्ट्रातील जलपर्यटन केंद्र म्हणून आता देखील संबोधलं जात आहे। तर आपल्यासोबत काही आता येथील पर्यटक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगतायत थंडीची लाट आहे साताऱ्यामध्ये। डिसेंबरची चाहूल लागली तशी थंडीची प्रचंड प्रमाणे या एरियात वाढलेले आहे। प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 100, 500, 1000 पर्यटक मुक्कामाला आहेत प्रत्येक कॅम्पिंगवर, प्रत्येक टेंटला। त्यामुळे थंडीचा आस्वाद घेतात। रात्री शेकोटी असते, जेवणाचे कार्यक्रम असतात, त्यामुळे बरेच पर्यटकांना पर्यटन स्थळ हे आवडलेले आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यात जे पर्यटन स्थळ वाढेल आणि तसंच माननीय CM साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी जे पर्यटन वाढेला जो हातभार आतापर्यंत लावला आहे त्याचं हे आता फलित म्हणायला काय हरकत नाही आहे। कुठून आला आहात आणि कसं वाटते? मी नागठाणे गावातून आलेलो इथं फिरायसाठी। शनिवार रविवारची सुट्टी सलग असल्यामुळे फिरायला आलेलो आहे। आत्ता राज्यात सर्वदूर थंडी पसरलेली आहे। गुलाबी थंडीचं एक चांगलं असं आल्हाददायक वातावरण आहे आणि फिरण्यासाठी एक उत्तम वातावरण असल्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी फिरायचा आनंद घ्यावा। आम्ही पण इथं खूप एन्जॉय करतोय फिरण्यासाठी। बोटीचा नौकाविहार करण्यासाठी पर्यटक दाखल झालेले आहेत। एकंदरीतच महाबळेश्वरमधील बाजारपेठ असेल, हे देखील गर्दीने फुलून गेलेली आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।